आता तू किर्लोस्करांची सून झालीस. या कुटुंबात तुझं मनापासून स्वागत. पारू चल चल आपण इथून पळून जाऊ. आपण गेलो ना की आईला बरोबर आपल्या नात्याबद्दल कळेल. मग आपल्याला वेगळं सांगायची गरजच पडणार नाही. चल. आता आदित्य आणि पारूचा विवाह संपन्न झाला. बाबा, बाबा तुम्ही इकडं काय करताय? कार्यक्रम सुरू झाला असेल. तुम्ही तिकडे जा ना, तिकडे गरज आहे तुमची. पारू क्षमा कर मला. तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही मी. मी खरंच अपराधी आहे तुझा. काय करताय तुम्ही? हे बघा, तुम्ही स्वतःला अपराधी का म्हणताय? हेच नशीब आहे माझं, आणि ते मी पूर्णपणे स्वीकारलं आहे. तुळस कशी अंगणातच शोभून दिसते, मी बी तशी दूरच राहीन. काय बोलत बसले मी बी. तुम्ही जा ना तिकडं, समजे वाट बघत असतील. पारू सांभाळ स्वतःला. या साखरपुड्याचा दादाला किती त्रास होत असेल. नाही नाही, काही करून मला सया मामा आणि मारुती मामाला शोधावंच लागेल. हॅलो 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 प्रीतम, कुठे आहात तुम्ही? आबांचा काही पत्ता लागलाय का? ते कुठे आहेत, काही कळलंय का? नाही, अजून काही पत्ता नाही लागलाय, पण मी शोधतोच आहे त्यांना. हां, आणि तू काही काळजी करू नकोस. मी साखरपुड्याच्या आधी तर दोघांनाही घेऊन पोचतोय. ओके, तू फक्त तिथलं सगळं सांभाळ. हो प्रीतम, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका. मी सगळं सांभाळेन, फक्त तुम्ही लवकर या. हो हो, मी शोधतो, मी प्रयत्न करतो. बाय. दादा, कुठे आहात तुम्ही? आबा, मी बाहेर बघून आलो. ते गुंड एका कोपऱ्यात दारू प्यायला बसलेत. आपण ना इथनं सटकूया. चल. थांबा 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 थांबा. या हळू हळू हळू.
तयार होऊन बसलो यार मी. तुझ्यासारखं मला तुझ्या शब्देत अडकून ठेवलं नसतं. खरंच कळत नाही मला काय करू. मारुती मामा सापडत नाहीये. नाही करायचा यार हा साखरपुडा. माझी चूक झाली. मी आईला आधीच सगळं सांगितलं असताना तर ही वेळच आली नसती. काय झालं? काय सांगायचं होतं? आदित्य, असं टेन्शन मध्ये का दिसतोयस तू? आई, काही नाही. बरं, तू प्रीतमला बघितलंयस का? नाही. सकाळपासून कुठेच दिसलेला नाहीये प्रीतम. मारुती सुद्धा गावाला जाऊन बसलाय. सयात आता तोही नाहीये. माझ्यावर रागावून कुठेतरी गेलाय. कुठे गेलाय काय माहिती. आणि आता मला श्रीकांतनी घाबरवलं. अरे हॉलमध्ये बघायला गेले मी त्याला, तर तो हॉलमध्ये नाहीये. कुठे गेलाय काही कळतच नाहीये. सकाळपासून सगळेजण आपले दुःखी चेहऱ्याने फिरतायत. देवी आई, तुम्ही श्रीकांत सरांना शोधताय का? हो. मी आत्ताच बघितलं त्यांना. अच्छा, मी पण काय इथे बोलत बसले. अरे सगळेजण वाट बघतायत खाली. साजिरी सुद्धा आलीये. चल आदित्य, चल लवकर. अरे कुठे गेले गणेश? सावकाश सावकाश. चल मारुती, मारुती चल. दादा मी लय दमलोय. मी जरा बसतो. मारुती, हे बघ असं नको करू. आज आपल्याला पोचायलाच हवं. थोडंसंच राहिलंय. चल, नाही धीर नको सोडू. चल. मला मान्य आहे पण माझ्याने शक्य नाही. मी थोडा वेळ बसतो. मारुती, नंतर जाऊ आपण. मी कोण आहे? बस इथंच, मी आलो.